हायस्कूल, पाथर्डी फाटा, नाशिक. स्वातंत्र्याची ध्वजा फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूमीच्या या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा. आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा, गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस. कोणी म्हणेल आज मिरवणूक काढण्याचा दिवस, तर माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा दिवस, तेही राष्ट्र सुट्टीचा दिवस. पण मी म्हणेन आज जाणीवेचा दिवस. होय, भारताला स्वातंत्र्याची जाणीव. पण आज भारताचे स्वातंत्र्य आपल्याला म्हणणं जेवढं सोपं वाटतं, ते मिळवणं नक्कीच सोपं नव्हतं. किती आक्रोश तो जाहला, नद्या वाहला रक्तांच्या, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा हा दिवस उद्यास आला. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारत मातेचे वीर सुपुत्र फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या देशाच्या प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल, जर आपला देश विश्वगुरु बनवायचा असेल, तर त्याच्यासाठी फक्त एक आणि एकच मार्ग आहे, ते म्हणजे शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. अशक्य ज्या गोष्टी शिक्षणच करू शकतात, अशक्य ज्या गोष्टी शिक्षणच करू शकतात. क्रांतीची मशाल फक्त शिक्षणानेच पेटू शकते, क्रांतीची मशाल फक्त शिक्षणानेच पेटू शकते. मित्रांनो, हे ओळखले माझ्या क्रांती ज्योती सूर्याने, म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार त्या क्रांती ज्योती सूर्याला, ज्याने श्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली. म्हणूनच माझी आई, माझी मामी, माझी मावशी, माझी आत्या शाळेत गेल्या, शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले. आणि नमस्कार माझ्या त्या सावित्रीजीने आम्हाला शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले. आणि नमस्कार माझ्या महामानवाला, ज्याने सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि नमस्कार आमच्या दादांना, जे उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन भारत मातेची सेवा करताय. त्यांच्यासाठी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, लता मंगेशकर, इंदिरा गांधी एवढेच नाही तर देशाच्या अतिउंच पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बघा, अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. सांगा, तुम्हीच सांगा, कुठे कमी आहे ही आजची स्त्री? किती सामर्थ्य तुझ्या हाती, फुलवीसी पाशातून ज्योती. किती सामर्थ्य तुझ्या हाती, फुलवीसी पाशातून ज्योती. अवकाशात झेप घेणारी सुनीता विल्यम, कल्पना चावला असो की अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालपेक्षा आजची स्त्री नक्कीच बदललेली आहे. हे शक्य झालं फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच. म्हणूनच महात्मा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एकाच विद्येने केले. नभांमधील चांदण्यामधील तारका होण्यासाठी तिला साथ द्या, ती शिक्षणाची. खुली करा कवाडे शिक्षणाची, धूम द्यावारे स्त्री मुक्तीची. पण ही झाली ज्ञानाची एक बाजू. दुसरी बाजू काय? अहो, तुम्ही तिला जन्माला तर घालता, पण मुलाप्रमाणे समाधीची वागणूक द्यायला विसरतात. मुलगा तो माणसाचा दिवा आणि मुलगी ती कार्टीच. तो शिकत नसला तर त्याच्या शिक्षणाचा आटापिटा, आणि ती किती हुशार असली तर तिचे शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा. सांगा, कुठला न्याय आहे हो हा? असंच तिने अन्याय सहन करत राहायचा आणि एका दिवशी हुंड्यासाठी बळी जायचे. वैष्णवी या प्रकरणातून लक्षात येते की अजूनही हे प्रकार कमी झालेले नाहीत. जसे कंपनीचे प्रोडक्ट रिन्यू करते, तसेच स्त्रियांना त्रास देणे सुद्धा वेगळे झालेले आहेत. स्त्रियांना दुर्बलतेचा फायदा घेणारे विषारी सर्प अजूनही या समाजात आहे. सर्व स्त्रियांना माझे आव्हान आहे की समाजाच्या अन्यायाला बळी पडू नका. आता सर्व बंधनाच्या वेळा आता तुम्ही जगावून द्या. RT 2009 कलम 21 अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि हा तुम्ही मिळवलाच पाहिजे. पण लक्षात ठेव, तू आपला नाही, तू आहेस सबला नारी.
शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी, गगन भरारी. एकदा मातेसाठी नाही तर आपल्या भारत मातेसाठी जो होता घोषणा करूया. भारत माता की, भारत माता की. शेवटी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी इतकेच म्हणेन, जर देश मोठा करायचा असेल तर पाठीवर पहिला शब्द लिहा, शिक्षण, शिस्त आणि सेवा. हीच खरी आता स्वातंत्र्याची दिशा. धन्यवाद.